सकाळी नाश्ता करताना शिवानी तिच्या नवऱ्याला म्हणजे सुमितला म्हणाली, ऐका ना जरा, तो हातातील पेपर खाली ठेवाल का? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नेहमीप्रमाणे आजही सुमित रागाने म्हणाला, पेपर वाचताना माझे कान काय तुला अडतात का बोलायला? तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. सुमितचे बोलणे ऐकून शिवानी घाबरतच म्हणाली, अहो माझं स्वप्न आहे की आज महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावं. प्लीज मला घेऊन जाल का? हे ऐकून सुमितला राग आला आणि म्हणाला, मला तुझ्या या मूर्ख स्वप्नांसाठी वेळ नाही. तुला जायचं असेल तर एकटे जा. तू लहान मूल नाहीस आता. तो हातातील पेपर फेकून रागाने म्हणाला आणि त्याच्या ऑफिसला निघून गेला. शिवानी नेहमीच सुमितकडून तिच्यासाठी वेळ मिळावा यासाठी धडपडत होती. पण सुमित एकतर त्याच्या कामात व्यस्त असायचा किंवा पेपर वाचण्यात, नाहीतर त्याच्या मोबाईलवरती व्यस्त राहत असे. शिवानी जेव्हाही त्याला याची तक्रार करायची तेव्हा तो म्हणायचा की लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, मुलगा पण बाहेर शिकायला गेला आहे आणि तुझी इच्छा आहे की मी कॉलेजच्या पोरांसारखं तुझ्याभोवती फिरत राहावं. मग मी हे कधीही करू शकत नाही. कधीकधी शिवानीलासुद्धा असं वाटायचं की त्यालाही असंच उत्तर देऊ, पण तिच्या मनात एक भीती असायची की असे बोलण्याने सुमित तिला सोडून तरी निघून नाही ना जायचा. लहानपणापासून तिला तिच्या घरचे असो किंवा तिचे मित्र असो ते तिला सोडून जातील या भीतीने ती त्या सर्वांची बोलणे गुपचूप ऐकत असायची. आणि आत्ता लग्नानंतरसुद्धा तीच भीती होती. आता ती फक्त सर्वांची कामे पूर्ण करणारी एक मशीन झाली होती. एकटीच जा हा शब्द तिच्या डोक्यात पूर्णपणे घर करून गेला होता. आजूबाजूला गर्दी पाहिली की तिला घाबरल्यासारखे होत असायचं. त्यामुळे एकटा प्रवास करणं तिला अशक्य होतं आणि ही गोष्ट सुमितलासुद्धा माहीत होती. शिवानीच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा तिच्या हातावरती पडतात तेव्हा ती भानावर येते आणि स्वतःलाच समजावत बोलते की बस झालं, आता मी किती दुसऱ्यावरती अवलंबून राहणार आहे. मला समजायला हवं की इथे माझी काळजी करणार कोणीसुद्धा नाही आणि दुसरं कोणी काळजी करणारे नाही. याचा अर्थ हा होत नाही की मी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. आता मी सुद्धा माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनात पुढे जाईन. हा विचार करत असतानाच तिच्या मनात अजून एक विचार आला की जर सुमित नाराज झाला तर. पण पुन्हा ती स्वतःला सावरत म्हणाली, जे होईल ते बघितले जाईल. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर तिने मनात पक्क केलं की आत्ता ती कुठे एकटीही जायला तयार आहे. संध्याकाळी जेव्हा सुमित घरी आला तेव्हा ती त्याला म्हणाली की मी एकटी जायला तयार आहे. तुम्हाला लागणारे सर्व सामान कपाटामध्ये एका जागेवर ठेवले आहे. उद्या मी जाऊ का? हे ऐकताच सुमित नम्रतेने तिला म्हणाला की जर तू पहिलेच सगळं ठरवलेलं आहे तर मला विचारायची काय गरज आहे. सुमितच्या बोलण्यात मात्र उदासीनता दिसत होती आणि हे शिवानीला कळलं होतं. तेव्हा शिवानीच्या मनात हा विचार येतो की मी सुद्धा मोठ्याने ओरडून त्याला सांगितले तर की तू तुझ्या मर्जीने मला न विचारता स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो, ते तुला योग्य वाटतं. आणि मी आज एखादा निर्णय घेतला की लगेच चेहऱ्यावर उदासीनता दिसू लागली. पण उगीच वाद वाढवायचा म्हणून ते नेहमीप्रमाणे शांत बसली. लॅपटॉपवरती दुसऱ्या दिवसाची तिकीट बुक करून शिवानी झोपायला गेली. एकीकडे तिच्या मनात उत्साह होता तर एकीकडे थोडी भीतीसुद्धा होती. दुसऱ्या दिवशी शिवानीच्या स्टेशनवर जायचा वेळ झाला तेव्हा तिने सुमितला फोन केला आणि म्हणाली की मला स्टेशनपर्यंत सोडचाल का? तेव्हा सुमित पटकन तिला म्हणतो की शहरात रिक्षाची काही कमी नाही आणि फोन ठेवून देतो. शिवानीला वाईट वाटतं पण ती आज हार मानणारी नव्हती. तिने स्वतःला समजावलं आणि स्वतःची बॅग उचलून आज पहिल्यांदाच मोठ्या आत्मविश्वासाने घरातून बाहेर पडली. स्टेशनवर पोहोचून ती तिच्या निर्धारित असलेल्या सीटवर जाऊन बसली. ती गाडीमध्ये बसली नक्की, पण तिच्या मनातील भीती आणि होणारी धकधक काही कमी होत नव्हती. आजूबाजूच्या बिनओळखीच्या लोकांना पाहून तिला घाबरल्यासारखे वाटू लागले. ती भरपूर प्रयत्न करत होती की तिची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसू नये म्हणून. मग तिने मनाला गुंतवण्यासाठी तिच्या बॅगेतून एक पुस्तक काढले आणि त्याला वाचायला सुरुवात केली. ट्रेन जसजशी पुढे जाऊ लागली तसतसा अंधारसुद्धा वेगाने पसरू लागला. येताना सोबत आणलेले जेवण करून
शिवानी तिच्या सीटवर झोपली, पण झोप मात्र तिच्या डोळ्यापासून खूप दूर होती. मनात बरेच विचार चालू होते आणि त्या विचारातच कशीबशी रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ट्रेन तिच्या शेवटच्या स्टेशनवर पोहोचली, तेव्हा शिवानी ट्रेनमधून खाली उतरली. तिला विश्वासच होत नव्हता की ती तिच्या स्वप्नातल्या शहरांमध्ये आली आहे. तिच्या महादेवाच्या शहरात म्हणजे बनारसमध्ये आली आहे. महादेवाच्या नगरीत पाय ठेवताच तिच्या मनातील सर्व भीती निघून गेली होती. तिथे पोहोचल्यानंतर तिने विचार केला की एक वेळ सुमितला फोन करूया, पण परत विचार केला की खूप झालं दुसऱ्यांची काळजी करायची. आता दुसऱ्यांची वेळ आहे नातं सांभाळायची. शिवानीने पहिलीच तिची राहण्याची सोय हॉटेलमध्ये केली होती. हॉटेलचे नाव ॲटो चालकाला सांगून ती बनारसच्या रस्त्यावर फिरू लागली. शिवानीच्या उत्साहाला आज सीमा नव्हती. जगण्याच्या भीतीतून मुक्त झाल्यावर तिला खूप हलकं वाटत होतं. हॉटेलवर पोहोचून फ्रेश झाल्यावर तिने पहिले काम केले ते म्हणजे तिच्या महादेवाचे दर्शन काशी विश्वनाथ मंदिराकडे निघाली. ती महादेवाच्या समोर पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला विश्वास बसणे कठीण होते की जी माणसे तिने नेहमी तिच्या स्वप्नात पाहिली होती तीच माणसे तिच्या समोर हजर होती. दर्शनानंतर हिंडत फिरत शिवानी गंगा घाटावर पोहोचली. नदीच्या काठावर एक छोटे तळे होते. अनेक प्रकारची दुकाने सजलेली होती. तेवढ्यात शिवानीची नजर एका कोपऱ्यात बांगड्या विकत बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली. शिवानी तिच्या जवळ गेली आणि बांगड्या बघू लागली. बांगड्या बघत असताना शिवानीसुद्धा मध्येच त्या म्हातारीकडे बघत होती. पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघत म्हातारीने विचारले, काय झालं पोरी, माझ्याकडे असे का बघत आहे? नाही नाही आजी, काही नाही, शिवानी घाबरत म्हणाली. तेव्हा ती आजी बोलते की मला आजीसुद्धा म्हणते आणि घाबरते पण. मला सांग बरं काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही आजी, तुम्ही या वयात हे काम करत आहात असा प्रश्न मला पडला होता. शिवानी हे म्हटल्यावर आजी हसल्या आणि म्हणाल्या, फक्त एवढंच बाळा, आज पहिल्यांदाच कुणाला माझ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर ऐक. मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या कुटुंबासाठी अर्पण केलं आहे, ज्या सर्व स्त्रिया करतात. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांचा स्वतःचा संसार आहे. माझा नवरा त्याला सुरुवातीपासूनच माझ्याबद्दल काही आपुलकी नव्हती. मग मी विचार केला, उगीच खाली बसून फालतू विचार करण्यापेक्षा आणि आजारी पडण्यापेक्षा काहीतरी काम करावे असे मला वाटले. मला बांगड्यांची पहिल्यापासूनच आवड होती, म्हणून मी बचत करून साठवलेल्या पैशातून हे छोटेसे दुकान काढले. आता माझा वेळही निघून जातो आणि मी माझ्या छोट्या खर्चासाठी कोणापुढे हात पसरवायची वेळसुद्धा येत नाही. आणि आजीने शिवानीच्या आवडीच्या बांगड्या तिच्या हातावर ठेवल्या. शिवानीने आश्चर्याने विचारले, आजी, तुम्हाला भीती वाटत नाही का की तुमच्या घरच्यांना राग येईल आणि तुमचे दुकान चालले नाही तर काय होईल? पोरी, आम्ही स्त्रिया आमचे अर्ध आयुष्य अशा भीतीमध्ये घालवतो की आपले वडील रागवतील, आपल्या भावाला वाईट वाटेल, आपला नवरा आपल्याला सोडून जाऊ शकतो किंवा आपला मुलगा आपल्यापासून दूर जाऊ शकतो. या भीतीमुळे आपली स्वप्ने आणि इच्छा आयुष्यभर दडपून राहतात. पण आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तरी या भीतीपासून मुक्त व्हायला हवे. आणि राहिली गोष्ट अपयशाची, तर त्याला जर प्रत्येक माणूस घाबरू लागला तर जगात नवनवीन शोध लागतील का? आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकू का? अपयश त्यालाच मिळते जो प्रयत्न करणे थांबवतो. आजीचे बोलणे ऐकून शिवानीला आठवते की जेव्हा ती सुमितला म्हणायची की मी काही काम सुरू करू का, तेव्हा सुमित तिची चेष्टा करतो आणि म्हणतो की तुझ्याकडून काही होणार नाही. शेवटी अपयश होऊन किचनमध्येच काम करताना दिसणार आहे तू. त्याचे हे बोलणे ऐकून शिवानी तिच्या काही करण्याच्या योजनांना मनातच बंद करून ठेवायची. गंगा घाटावर बसलेली शिवानी विचारात बुडाली होती. किती बरोबर बोलतात त्या आजी. माझ्यासारख्या सुशिक्षित आणि मूर्ख स्त्रीपेक्षा त्या वृद्ध अशिक्षित आजीच किती सक्षम आहेत. किमान त्या स्वतःहून काहीतरी करत आहेत. मी अशी असू शकत नाही का? शिवानीने स्वतःलाच प्रश्न विचारला. तेव्हा तिच्या अंतर्मनाने तिला उत्तर दिले की का नाही होऊ शकत. एकदा स्वतःवरती विश्वास करून पाऊल पुढे तर टाक. शिवानी मनात काहीतरी ठरवून तिथून निघाली होती की अचानक तिची नजर जवळच होत असलेल्या आवाजावर पडली. तिने एका माणसाला एका महिलेची पर्स घेऊन पळताना पाहिले, पण तिथे उभ्या असलेल्या एका कुत्र्याने
त्याच्यावर धाव मारली आणि त्याचा संकल्प उधळून लावला. कुत्र्याला खूप घाबरणारी शिवानी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणत तिथून निघून जाऊ लागली. चोरट्याने फेकलेल्या दगडाने कुत्र्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून रक्तस्राव होत होते आणि ते शिवानीने पाहिले होतं. त्या कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हते. शिवानीला काय करावं समजत नव्हतं. ती पर्सवाल्या महिलेला म्हणाली, ताई, त्या श्वानाच्या पायाला दुखापत झाली आहे. तुम्हाला जवळपास एखादं औषधाचं दुकान सापडलं तर त्याला औषध लावा. तेव्हा ती बाई बेफिकीरपणे म्हणाली, तुला एवढीच काळजी आहे तर तू आण आणि लाव ना. तिचं बोलणं ऐकून शिवानीच्या मनाला खूप राग येतो आणि ते विचार करते की जगातील माणसं किती कृतज्ञ आहेत. या श्वानामुळेच तिची पर्स परत मिळाली, पण तरीही तिला त्याची दया आली नाही. शेजारीच मेडिकलचे दुकान पाहिल्यानंतर शिवानीने तिथून औषध आणले आणि त्या कुत्र्याकडे आली, पण तिचे त्याला हात लावण्याचे धाडस होत नव्हते. पुन्हा एकदा हनुमान चालीसा मंत्रोच्चार करता करता ती हिंमत एकवटून त्याच्या जवळ बसली आणि कापसावर औषध टाकून त्याच्या जखमेवर लावायला लागली. औषध जखमेवर ठेवल्यावर कुत्र्याने तिची हात जिभेने घासायला सुरुवात केली. घाबरलेल्या शिवानीने हात पुढे करून आपले अश्रू पुसले आणि तिच्या पिशवीतून एक बिस्किट काढून त्याच्या समोर ठेवले आणि तिथून जायला लागली. ती थोडं अंतर लांब गेली आणि मागे पाहिलं तर तोच कुत्र तिच्या मागे येत होतं. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला आपुलकीची अनुभूती दिली हे पाहून शिवानीला आश्चर्य वाटलं. शिवानीचा ॲटो समोरच उभा होता. ती ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जायला निघाली, तरी पण तो कुत्र तिच्या मागेच येत होतं. शिवानीची ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेपर्यंत तो तिथेच खिडकीजवळ क्षणभर उभा राहिला आणि शिवानीने ते कायमचे आपल्या मनात कोरले होते. तिला पहिल्यांदाच कोणीतरी आपला हितचिंतक आहे असे वाटले होते. ट्रेन जसजशी पुढे सरकत होती तसतशी शिवानीची सगळी भीती मागे सुटत होती. तिच्या महादेवाच्या कृपेने ती नवीन शिवानीच्या रूपात तिच्या शहरात परतली होती. शिवानी घरी पोहोचली तोपर्यंत सुमित ऑफिसमध्ये गेला होता. तिने थोडा आराम केला. प्रवासाचा थकवा दूर करून झाल्यानंतर हळूहळू विखुरलेले घर साफ केले. संध्याकाळी जेव्हा सुमित घरी परतला तेव्हा शिवानीला पाहून त्याच्या मनात विचार आला की आता शिवानी जबरदस्ती आपली कंटाळवाणी गोष्ट सांगून आपले मन खराब करेल. मन पण त्याच्या विचाराच्या विरुद्ध झाले. शिवानी पूर्णपणे शांत होती. तिने सुमितला एवढंच सांगितलं की जेवण तयार आहे, जेव्हा जेवायचं मन होईल तेव्हा मला आवाज दे. असं म्हणत शिवानी तिच्या खोलीत निघून गेली. हे बघून सुमितला क्षणभर विचित्र वाटलं, पण नंतर तो फोनमध्ये मग्न झाला. दुसऱ्या दिवशी सुमित ऑफिसमध्ये गेल्यावर शिवानी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेत गेली. शिवानीला मुलाखतीसाठी बोलावून तिथे तिला ही नोकरी का करायची आहे असे विचारले. शिवानी म्हणाली, मी खोटं बोलणार नाही. 2 दिवसांपूर्वीपर्यंत मला प्राण्यांची खूप भीती वाटत होती, पण नंतर एका अनुभवाने मला जाणवलं की माणसांपेक्षा प्राणीच आपले जास्त चांगले आणि खरे मित्र आहेत, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या छोट्याशा प्रेमाच्या बदल्यात आपल्याला खूप प्रेम देतात. त्यामुळे तुमच्या संस्थेशी संलग्न राहून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. शिवानीच्या उत्तराने समाधानी होऊन संस्थेच्या मालकाने तिची नोकरी निश्चित केली. शिवानीसुद्धा आज पहिल्यांदा खूप खुश होती. तिने स्वतःसाठी निर्णय घेतला होता. शिवानीने सुमितला तिचा निर्णय सांगितल्यावर सुमित म्हणाला, चांगले आहे, तू व्यस्त राहिली तर माझा जीव खाणार नाही. शिवानी काहीच बोलली नाही, फक्त हसून आपलं काम करू लागली. संस्थेत आलेल्या जखमी प्राण्यांची मलमपट्टी करताना शिवानीला असं वाटत होतं की तिचं घायाळ मनही हळूहळू सावरतंय. कालांतराने शिवानीने त्या संस्थेत स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले होते. जागतिक प्राणी दिन प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासाठी सर्व संस्थांना 2 काबिल सदस्यांना नेमण्यासाठी सांगितले होते. त्यामध्ये शिवानीच्या संस्थेने आपल्या बाजूने शिवानी आणि दुसऱ्या एका सहकार्याचे नाव पाठवले होते. संध्याकाळ झाली होती आणि शिवानी खूप उत्साहात होती. एका क्षणासाठी तिला वाटलं होतं की सुमितला हे सोबत घेऊन जावे,
पण त्याची उदासीनता लक्षात ठेवून ती काहीच नाही बोलली. संध्याकाळी सुमित घरी परतला तोपर्यंत शिवानी कार्यक्रमाला गेली होती. शिवानी अजून का आली नाही हे शोधण्यासाठी तो शिवानीला इकडे तिकडे शोधू लागला. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या टेबलावर पडलेल्या कार्यक्रमाच्या कार्डवर पडली. मग काय विचार करत सुमित ही कार्यक्रमाला गेला आणि शिवानीला पुरस्कार देताना मागे जाऊन बसला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलावले असता तिला काही शब्द बोलण्यास सांगितले तेव्हा शिवानी म्हणाली की लहानपणापासून मी खूप भित्री स्वभावाची आहे. मला स्वतःसाठी निर्णय घेण्याची खूप भीती वाटत होती. मी माझ्या प्रियजनांच्या इच्छेविरुद्ध काही केले तर आणि त्यात मी अपयशी ठरले तर ते मला एकटे सोडतील या भीतीने मी कधी काही करायची हिंमत करत नव्हते. मग माझ्या महादेवाने मला एक स्वप्न दाखवले आणि मी त्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा हट्ट धरला आणि माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून मी पहिल्यांदा बनारसला एकटीच गेली आणि महादेवाचे दर्शन घेऊन माझे स्वप्न पूर्ण केले आणि त्यानंतरच एक एक करून मी माझ्या या सर्व भीतीपासून मुक्त होत गेली. बनारस हे मुक्ती आणि प्रेमाचे शहर आहे. बनारसने मला शिकवले की या जगात एकटा तोच आहे जो स्वतःचाच हात धरत नाही, जो आपल्या स्वप्नांसाठी त्याच्या आनंदासाठी लढू शकत नाही, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, इतर कोणालाही आनंद देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त मला शिकायला मिळालेली मोठी गोष्ट म्हणजे आपण माणसं कृतज्ञ असू शकतो आणि मैत्री आणि प्रेमाची भावना नाकारू शकतो, पण हे प्राणी नाही. आज जेव्हा मी माझा हात धरून आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे तेव्हा पूर्वीसारखी एकटेपणाची भावना माझ्यासोबत नाही, शून्यात नाही. अशी भीती नाही की माणसं मला सोडून जातील, कारण मी स्वतःला आधार द्यायला शिकले आहे. मी अपयशातून पुढे जायला शिकले आहे. हसतमुखाने लोकांच्या विनोदांना सामोरे जाणे आणि माझ्या स्वप्नांसाठी जगणे शिकले आहे. पुरस्कार हातात धरून शिवानी अपयश आणि भीतीच्या पुढे विजय असतो हे म्हणत मंचावरून खाली आली. शिवानी भाषण ऐकल्यावर सगळे लोक टाळ्या वाजवत होते. आज पहिल्यांदाच सुमितच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. शिवानी घराकडे निघाली तेव्हा सुमित मागून आला आणि तिचा हात धरला. शिवानीला धक्का बसला आणि तिने मागे येऊन पाहिलं आणि समोर सुमितला पाहून तिचा अचानक विश्वासच बसेना. ती शांतपणे सुमितसोबत आली आणि गाडीत बसली. गाडीतून घरी येईपर्यंत त्यांच्यात शांतता पसरली होती. घरी पोहोचल्यावर सुमित शिवानीला म्हणाला की तुला नेहमी माझ्याशी बोलायचं होतं, पण आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे ऐकून शिवानीने सुमितकडे आश्चर्याने पाहिलं, जणू ती त्याला नव्याने ओळखण्याचा प्रयत्न करत होती. सुमित म्हणाला, शिवानी, मला हे कधीच कळले नाही की माझ्या वागण्याने तुला किती त्रास झाला असेल. तुझ्यासोबत राहूनही मी तुला एकटे केले. त्या भूतकाळातल्या त्या त्रासाबद्दल मी तुझी माफी मागितली तर कमी होईल, पण मला आनंद आहे की तू तुझा आनंद शोधून त्यासोबत जगायला शिकले आहेस. एवढंच मला तुला सांगायचं आहे. मला आवडलं आहे की तू एकटीने चालायला शिकली आहेस, पण तुझ्या या निरुपयोगी नवऱ्याला आजही प्रत्येक पावलावर तुझ्या सहवासाची गरज आहे. त्याला कधीच सोडू नको. तुझा हा नवरा तुला वचन देतो की यापुढे तू तुझ्याबरोबर प्रत्येक पावलावर उभा राहील. तू फक्त तुझ्या व्यस्त जीवनातून त्याच्यासाठी थोडा वेळ काढ. आज सुमितचं बोलणं ऐकून शिवानी पहिल्यांदाच हसली. आज तिचं हसणं खोटं नव्हतं. ती सुमितला म्हणाली, ठीक आहे, मग मी पटकन चहा बनवून आणते. मग मी तुला माझ्या बनारसच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाचे किस्से सांगते. ऐकशील का? मी नक्की ऐकेन, असं म्हणत दोघेही हसतात. काही वेळाने शिवानी चहा घेऊन येते आणि त्याला देते. चहाचा कप हातात घेत चवीप्रमाणे सुमित त्याच्या फोनकडे बघत होता, पण आज शिवानीला पाहताच त्याने फोन बंद करून बाजूला ठेवला. हे पाहून शिवानीला हसू फुटलं. तिला असे हसताना पाहून सुमितही तिच्या हसण्यात सामील झाला आणि बनारसमध्ये भेटलेल्या वृद्ध महिलेला मानसिकरित्या सलाम केला. शिवानी विचार करत होती की जेव्हा आपण खरंच स्वतःवर विश्वास, प्रेम आणि स्वतःचे कौतुक करायला शिकतो तेव्हा जगसुद्धा आपलं कौतुक करते. आज शिवानीला ही म्हण तिच्या आयुष्यात खरी होताना दिसली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.